उदगावातील पडलेल्या शाळेकडे आमदार खासदारांनी फिरवली पाठ। उदगावमधील देसाई शाळेला अनेकांनी भेट दिली, तोंडी आश्वासनाशिवाय शाळेच्या पदरात काहीच पडले नाही। ज्यांनी उदगावमधून राजकारणाला सुरुवात केली, उदगाव ते मुंबई दिल्ली गाठली, मराठी शाळा टिकली पाहिजे असे रंग भरण्यापुरते भाषणे ठोकली, त्यांनी शाळेकडे पाठ फिरवली आहे। ही शाळा 10 दिवस झाले तरी देखील खासदार आणि आमदारांनी शाळेला भेट दिली नाही। भेट राहू द्या, पण शाळेला निधी द्या अशी पालकातून मागणी होत आहे। उदगाव येथील जिल्हा परिषदेची देसाई विद्या मंदिर या प्राथमिक शाळेची इमारत 1870 काळातील असून अचानक मध्यरात्री ती कोसळली होती। ही घटना रात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली। 15 जून पासून शाळा सुरू होणार होती। 2 दिवस आधीच इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। दरम्यान घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन या शाळेत वर्ग भरवू नयेत असे आदेश दिले आहेत, मात्र कोणी निधी देतो असे सांगितले नाही। गेली 10 दिवस झाले या घटनेमुळे प्राथमिक शाळेच्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। उदगाव येथे देसाई विद्या मंदिर शाळेची पाहणी करण्यास खासदार किंवा आमदार यांनी तसदी घेतली नाही। जिल्हा परिषद शाळा टिकवणे फक्त भाषणापुरतेच राहिले आहे। शिरोळ तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून तरी भेट देणे गरजेचे होते, पण या दोन्ही लोकप्रतिनिधींनी येण्याचे धारिष्ट दाखवले नाही। त्यामुळे उदगावमधील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत। भेट राहू दे, निधीच मंजूर करून द्या अशी मागणी पालक वर्गातून होत आहे। महानकारी न्यूज साठी उदगावहून संतोष बिडवेसह संदीप इंगळे।